भाजप म्हणजे पाकीटमार अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे। मुंबईतल्या भांडूपमधल्या प्रचार सभेत त्यांनी भाजपावर तोफ डागली। भाजप नगरसेवकांनी हुतात्मा स्मारकात केलेलं अभिवादन म्हणजे थोटांड आहे। रक्त सांडून मुंबई मिळवली आहे। महाराष्ट्राचा एकही तुकडा पडू देणार नाही, विदर्भासह अखंड महाराष्ट्र ठेवू असंही उद्धव ठाकरेंनी भाजपला ठणकावलंय। मुंबईचं आणि शिवसेनेचं रक्ताचं नातं आहे हे सांगायला होर्डिंग्सची गरज लागत नाही, अशा शेलक्या शब्दातही उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली। संयुक्त महाराष्ट्राच्या त्या लढ्यामध्ये जे हुतात्मे झाले, ज्यांनी म्हणजे ही मुंबई मिळवण्यासाठी मुंबई महाराष्ट्राला अशी तशी मिळाली नाही, ती रक्त सांडून मिळवावी लागली, हे तुम्हाला या निमित्ताने तिकडे जावं लागलं आणि म्हणून कळलं। हे सुद्धा फार मोठं काम या निवडणुकीने केलेलं आहे, फार मोठं काम झालेलं आहे। आणि जर त्या हुतात्म्यांना वंदन करून शपथ घ्यायची असेल तर माझी तयारी आहे, माझ्या सर्व शिवसैनिकांची तयारी आहे। चला उद्या जाऊया आपण आणि हुतात्म्यांना साक्ष ठेवून, हुतात्म्यांना वंदन करून सगळेजण आपण शपथ घेऊया की मुंबईची जबाबदारी आम्ही घेतलेली आहेच, पण महाराष्ट्राचा 1 इंच तुकडा आम्ही तोडू देणार नाही, आम्ही तुटू देणार नाही, ही शपथ खरी तिकडे घ्यायला पाहिजे। जो महाराष्ट्र आहे विदर्भासह, तो संयुक्त महाराष्ट्र, तो अखंड ठेवू, ही शपथ माझी घ्यायची तयारी आहे। आज जे कोणी तिकडे गेले आणि जे काही थोतांड करून आले, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ते करून दाखवावं। नोटाबंदीच्या या फटक्यामध्ये अनेक लोक बेरोजगार झाले। संभाजीनगरमध्ये हजारो कामगार बेरोजगार झाले आणि तिकडे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। खरं असं झालेलं आहे की मोठ्या उद्योगपतींनी जे कर्ज डुबवलं होतं, बँका ओस पडल्या होत्या, त्या उद्योगपतींचं कर्ज हे तुम्ही सगळ्यांनी भरलेलं आहे। तुमच्या कष्टाचा पैसा त्या बँकेमध्ये जमा करून, हे कळते का तुम्हाला? बँकांमध्ये एवढा पैसा आला, किती लाख कोटी रुपये आले, कुठून आले हे पैसे? माझ्या सर्वसामान्यांच्या खिशात हात घालून काढलेला तो पैसा आहे। पाकीटमार आहात तुम्ही। आणि मग आता बेकारीचं संपूर्ण संकट हे मोठं येत असताना पुन्हा तेच होणार। भाई और बहनों, आपको रोजी रोटी चाहिए कि नहीं? का आम्ही मूर्ख सगळे येण्यासारखे चाहिए चाहिए, कोण देगा चालू आहे। तंगड्यात घालत घालत तुम्ही काम करायचं नाही, आम्ही काम करायचं नाही। आणि म्हणून मी ठरवलं की आता याच्या पुढे युती नको, अजिबात नको। मी जो काय आहे, माझी ही ताकद पुरेशी आहे आणि मी स्वतः व्यवस्थित चालत जाईल। किती काळ पांगुळ गाड्यामध्ये बसायचं आपलं? युती 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 काय होतो, तो युती 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 करत जायचं। तू 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 मग काय तू 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 मै व्हायला लागतं मग ते। कधीतरी तुम्हाला मित्रों, भाई और बहनों, हे चाहिए की नाही चाहिए वगैरे वगैरे काहीतरी ऐकायला येईल। या कारणाने ऐकायचं, ऐकलं नाही तरी चालेल, पण ऐकलं तर या कारणाने सोडून द्यायचं। आज अभिमानाने आम्ही सांगतोय डीडीओ नो म्हणून, त्यातला एक तरी मुद्दा माझा आहे तो खोडून दाखवा तुम्ही। माझं आव्हान आहे तुम्हाला, जाहीर आव्हान आहे। जी होर्डिंग्स आम्ही लावलेत त्यातला एक तरी मुद्दा तुम्ही खोडून दाखवा पहिला। यानं मुंबईकरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आयुष्याचा प्रश्न आहे, सुविधांचा प्रश्न आहे। आणि मुंबई महापालिका म्हटल्यानंतर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या कामं, जी कामं आम्ही केलेत आणि जी करून दाखवणार आहोत, तेवढंच आम्ही म्हणतो। कॅबिनेटची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी सातत्याने बोललो की राज्यमंत्री पाहिजेत, विरोधी पक्षनेता पाहिजे, प्रेस पाहिजे आणि लोकायुक्त सुद्धा पाहिजे। तर त्याला मी म्हणेन की पारदर्शकता नुसतं दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान नको, स्वतः सुद्धा अंमलात आणलीत। आणा ना सगळं काय, मग काय चिकी घोटाळ्याचे आरोप होणार नाहीत, शिक्षण डिग्री घोटाळ्याचे होणार नाहीत, भूखंडाचे आरोप होणार नाहीत, कारण सगळं कसं पारदर्शक राहील। चिकी सुद्धा वाटताना तुला चिकी मला चिकी असं नाही होणार, सगळेच चिकी खातील। मग आम्ही जीव की प्राण म्हणून तळहाताच्या पोडासारखी मुंबई जपतो आहोत। आणि ती मुंबई, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आलात आणि असं मी खरा मुंबईकर म्हटलं म्हणून हे मुंबईकर काय तुमच्या पदरात टाकतील? जसं त्या पंचमजारीला मुंबई आंदण दिली होती, तशी आंदण ही महाराष्ट्राला मिळालेली मुंबई नाहीये, महाराष्ट्राने मिळवलेली ही मुंबई आहे। नाही बोलायचं, पण मराठी करणारी शिवसेना आता डीडीओ नो का बोलते? मग त्यांना मला सांगायचं, गाढवानो, डीडीओ नो मराठी माणसाला इंग्रजी सुद्धा येतं काय? मराठी माणूस म्हटला म्हणजे त्याला काय दुसरी भाषा येऊ नये असे? मी अभिमानाने सांगतो की माझा मराठी माणूस आणि मुंबईकर हा इंग्रजी सुद्धा बोलतो आणि दिल्लीत जाऊन
व्यवस्थित कारभार सुद्धा करायचा असेल तर या सगळ्या भाषा आल्या पाहिजेत. म्हणून आम्ही अभिमानाने या गोष्टी करतो.